हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीसी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण एम लक्ष्मीकांत या पुस्तकामधली जी MCQ सिरीज सुरू केली होती त्या सिरीजचा चौथा भाग पाहणार आहे. या भागामध्ये बरेच असे महत्त्वाचे प्रश्न, त्याची उत्तरं आणि डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला सुद्धा मिळेल. तेच पर्याय बरोबर का आणि प्रश्न कसा टॅकल करायचा तेही तुम्हाला सांगितलं जाईल. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा. तर आज आपण वेळ न दौडता काय करूया, आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे भारताच्या संचित निधीत पुढील खर्चांचा समावेश होतो आणि त्यामधून आपल्याला काय करायचं आहे, बरोबर कोणतं आणि चूक कोणतं ओळखायचं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा लोकसभेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे वेतन भत्ते, उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचे वेतन भत्ते, संघ लोकसेवा आयोगाचे वेतन भत्ते नाही, हे सगळं ऑप्शन दिलेले आहे, तुम्ही पाहून घ्या. आता या प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला ना अगोदर हे लक्षात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे भारताच्या संचित निधीमध्ये किंवा भारताचा संचित निधी म्हणजे काय हे अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. आता भारतीय राज्यघटनेनुसार ना आर्टिकल 266 आणि सब कलम 1 याच्यानुसार ना हा संचित निधी उभारला जातो. दुसरा प्रश्न असा आहे माझा, तो म्हणजे भारताच्या संचित निधीमध्ये संसदेच्या मान्यतेशिवाय संचित निधीतून एकही पैसा काढता येत नाही असं राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये सांगितले, तर ते 266 सब कलम 3 मध्ये सांगितले की संसदेच्या मान्यतेशिवाय संचित निधीतून एकही पैसा काढण्यात येत नाही. मग आता तुम्हाला प्रश्न असा पडेल की संचित निधी म्हणजे काय. आता ह्या संचित निधीमध्ये पैसा कुठून येतो, तर संचित निधीमध्ये पैसा येतो तो म्हणजे शासनाचा कर महसूल, दुसरं म्हणजे करेतर महसूल, कर सोडून इतर असणारा महसूल, कर्जाची प्राप्ती किंवा कर्जाची परतफेड असेल, किंवा शासकीय जे उद्योग आहे त्या शासकीय उद्योगांचा नफा, या सर्व गोष्टीमधून ना संचित निधीमध्ये उभारणी शासन करत असतं. आणि हा दोन महत्त्वाचे पॉईंट म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, 266(1), 266(3) आणि संचित निधीमध्ये पैसा कसा येतो. दुसरं म्हणजे ह्या संचित निधीमध्ये ना कर महसुलातून निधी उभा करायचा आहे. संचित निधीत कर महसुलातून निधी उभा करायचा. आपण काय म्हटलं की संचित निधीमध्ये पैसा कुठून येतो, तर त्या कर महसुलामधून येतो. आता या कर महसुलामधून संचित निधीमध्ये ना पैसा उभा करायचा आहे. याच्यासाठी ना राज्यघटनेमधलं कलम 117 इम्पॉर्टंट आहे, कारण या 117 आर्टिकलनुसार ना काय केलं जातं, तर फायनान्स बिल मांडलं जातं, त्याला आपण वित्त विधेयक असं म्हटलं जातं किंवा म्हणतो. आणि या संचित निधी आहे, तर ह्या संचित निधीमधून आता पैसा एकदा उभा केला तर तो सरकारला बाहेर खर्चासाठी काढायचा असेल तर राज्यघटनेतलं एक कलम आहे, ते म्हणजे 114व कलम. त्या कलमाला आपण विनियोजन विधेयक किंवा त्याला अप्रोप्रिएशन बिल इंग्रजीमध्ये म्हणतो, मराठीमधून काय म्हणतो त्याला विनियोजन विधेयक म्हणतो. हे विधेयक मांडावं लागतं आणि राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होतं आणि शासनाला काय होतं, हा जो संचित निधी आहे या संचित निधीतून पैसा काढता येतो. त्यामुळे संचित निधी त्याला इंग्रजीमध्ये कन्सॉलिडेटेड फंड असं म्हटलं जातं. म्हणजे ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला अगोदर समजून घ्या. संचित निधी म्हणजे काय, तर संचित निधी पहिल्यांदा राज्यघटनेच्या आर्टिकल 266(1) नुसार उभारता येतो. संसदेच्या मान्यतेशिवाय त्यातला एकही पैसा काढता येत नाही, हे 266 सब कलम 3 मध्ये सांगितले. संचित निधीमध्ये पैसा उभारतो म्हणजे संचित निधीमध्ये कोणता पैसा असतो, तर शासनाचा कर महसूल, करेतर महसूल किंवा कर्जाची परतफेड किंवा शासकीय जे उद्योग आहेत त्यांचा नफा. दुसरं लक्षात ठेवायचं, या संचित निधीतून जो कर महसुलातून निधी गोळा झालाय हा आपल्याला काढायचा, शासनाला काढावा लागतो. तर राज्यघटनेतील आर्टिकल 117 नुसार त्यांना अगोदर फायनान्स बिल मांडावं लागतं, त्याला आपण वित्त विधेयक म्हणतो. आणि संचित निधीतून खर्च करण्याची परवानगी मिळावी म्हणून त्याच्यासाठी 114 आर्टिकल नुसार आपण काय करतो, शासन काय करतं, तर विनियोजन विधेयक किंवा त्याला अप्रोप्रिएशन बिल म्हटलं तर ते मांडलं जातं. तर या झाल्या सगळ्या गोष्टी. मग आता प्रश्न असा विचारलाय आपल्याला, तो म्हणजे भारताच्या संचित निधीत पुढील खर्चांचा समावेश होतो, म्हणजे कोणत्या खर्चाचा समावेश होतो. आता पहिला ऑप्शन बघा, लोकसभेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष याचे वेतन व भत्ते, हे येतं का त्यामध्ये, तर हो येतं. तर आता संचित निधीमधून जे लक्षात घ्या की संचित निधीवर ना 2 प्रकारचे खर्च असतात. एक असतो संचित निधीवरचा भारित खर्च, भारित असा शब्द वापरलेला आहे, संचित निधीवरचा भारित खर्च, आणि दुसरा असतो संचित निधीतून केला जाणारा खर्च. आता जो भारित खर्च असतो संचित निधीवरील, त्या खर्चावर संसदेमध्ये मतदान घेतलं जात नाही, परंतु त्याच्यावर चर्चा होते. संचित निधीवरील भारित खर्चावर संसदेत मतदान होत नाही, परंतु त्याच्यावर चर्चा होते. परंतु संचित निधीतून केला जाणारा भारित सोडून जो इतर खर्च असतो त्याच्यावर मात्र संसदेमध्ये मतदान घेतलं जातं. परंतु आता प्रश्न हा आहे तो म्हणजे भारित खर्चाची सूची कोणती की ज्याच्यावर मतदान घेतलं जात नाही. आता त्याच्यामध्ये लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्षाचे वेतन व भत्ते याच्यावर मतदान घेतलं जात नाही, त्यामुळे हा सुद्धा येतो.
त्यानंतर म्हणजे याचं उत्तर जर तुम्ही बघितलं, पहिलं तर ऑब्व्हियसली येणार लोकसभेचा अध्यक्ष उपाध्यक्ष याचे वेतन व भत्ते. पहिलं बरोबर असल्यामुळे चौथंही बरोबर येतं, कारण राज्यसभेचा सभापती उपसभापती याचं वेतन व भत्ते हे सुद्धा संचित निधीतल्या खर्चामध्ये समाविष्ट होतं. म्हणजे ए आणि डी डेफिनेटली असणार आहे. असं जर ऑप्शन बघितला तर तुम्हाला तिसरा आणि चौथा ह्या दोन्हीमध्ये उत्तर येऊ शकतं. तिसरा सबकलम बघा, तर संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांचे वेतन व भत्ते, म्हणजे युपीसीचे अध्यक्ष व यांचं वेतन व भत्ते हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं. एमपीसीने अशा टाईपचे प्रश्न विचारतात आणि याच्यामध्ये बरंचसं फसवलं जातं. दुसरा ऑप्शन आहे ना सबकलम 2 हे चुकीचं ठरते. का ठरते? उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचे वेतन व भत्ते. आता संचित निधीवरचा जो भारित खर्च आहे याच्यामध्ये उच्च न्यायालयाचे निवृत्ती वेतन हे त्याच्यामध्ये येतं, वेतन येत नाही. हां, तर भत्ते तर ही त्याच्यामध्ये ॲड होत नाही. फक्त ह्याच्यामध्ये ना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निवृत्ती वेतन आहे ना तेच फक्त संचित निधीवरच्या भारित खर्चामध्ये येतं, बाकी काही येत नाही. ह्याच्यावर फसवलं जातं. दुसरं म्हणजे मग आता याच्यामध्ये भारताचा जो संचित निधी आहे याच्यामध्ये कोणत्या खर्चाचा समावेश होतो? तर राष्ट्रपतींचं वेतन, राज्यसभेचा अध्यक्ष उपाध्यक्ष, लोकसभा सभापती उपसभापती, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन भत्ते आणि निवृत्ती वेतन हे सगळं येतं. परंतु उच्च न्यायालयाचं फक्त आणि फक्त निवृत्ती वेतन येतं. हे लक्षात ठेवायचं. भारताचा महालेखा परीक्षक असेल त्याचं वेतन भत्ता निवृत्ती वेतन येतं. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPCचे अध्यक्ष सदस्य यांचं वेतन भत्ते आणि निवृत्ती वेतन येतं. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालय लेखा परीक्षक यांचं कार्यालय, लोकसेवा आयोगाचं जे प्रशासनिक खर्च आहे, कामगारांचे वेतन भत्ते, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कन्सिडर केल्या जातात. परीक्षेसाठी फसवलं जातं कुठं? तर हे जे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते म्हटले ना ते न येता निवृत्ती वेतन येतं. काय येतं? निवृत्ती वेतन. फक्त उच्च न्यायालयाचं निवृत्ती वेतन येतं. तुम्हाला अभ्यास करायचा आहे, स्मार्ट स्टडी करायचा आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, उच्च न्यायालयाचं न्यायाधीशांचं निवृत्ती वेतन. दुसरा प्रश्न असा आहे की भारताचे पंतप्रधान येतं का त्यात? तर पंतप्रधानाचा समावेश यामध्ये होत नाही. हेही तेवढंच लक्षात ठेवा, कारण बऱ्याच वेळा कसं होतं आपण त्या ट्रेनमध्ये फसतो. तर याचं अचूक उत्तर काय असणार आहे मग? आता याचं उत्तर असणार आहे ए, सी आणि डी बरोबर. ए, सी आणि डी बरोबर हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. आय होप तुम्हाला हा पॉईंट क्लिअर झाला असेल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, खाली 4 विधान आहे, त्या 4 विधानामधनं आपल्याला चुकीचे विधान कोणतं ते ओळखायचं आहे. आता प्रश्न जर तुम्ही नीट पाहिला तर तुम्हाला धन विधेयक दिसते आर्टिकल 110, वित्त विधेयक दिसते आर्टिकल 117 आणि त्याच्या संदर्भामधला प्रश्न. आता हा प्रश्नाला जाण्यापूर्वी अगोदर तुम्हाला तो कन्सेप्ट काय आहे तो व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. त्या कन्सेप्टनुसार मग नंतर आपण त्या प्रश्नाकडे जाऊया. अगोदर तो कन्सेप्ट काय आहे ते पाहू. ह्याचा अभ्यास करताना तुम्हाला ही 3 आर्टिकल सायमल्टेनियसली लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे अर्थ विधेयक 110 कलमानुसार. दुसरं आहे वित्त विधेयक पहिलं ते कलम 1 म्हणजे आर्टिकल 117 सब कलम 1 आणि वित्त विधेयक दुसरं जे आहे तर आर्टिकल 117 सब कलम 3. आता ह्याच्या वर्गीकरणानुसार आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. पहिल्यांदा लक्षात घ्या अर्थ विधेयक. आता अर्थ विधेयक जे आहे तर ते वित्त विधेयकाचाच ॲक्च्युअली एक प्रकार आहे, हे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये कसं असतं, ही जी सगळी आता मी प्रश्न वाक्य काय सांगतो ते नीट आहे का? अर्थविधेयक, सर्व अर्थविधेयके ही वित्त विधेयके असतात. वाक्य काय आहे? सर्व अर्थविधेयके, ही जी अर्थविधेयक आहेत सगळी ही काय आहेत? वित्त विधेयक आहेत. परंतु परंतु सगळी वित्त विधेयके ही अर्थविधेयके नसतात. प्रश्न वाक्य काय आहे? सर्व अर्थविधेयके हे सर्व वित्त विधेयके असतात, परंतु सर्व वित्त विधेयके जे आहेत तर ती अर्थविधेयके नसतात. हा पहिला पॉईंट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता प्रश्न असा पडतो, अर्थविधेयक आणि वित्त विधेयकामध्ये फरक काय? तर अर्थविधेयक अशा विधेयकाला म्हणायचं की ज्या वित्त विधेयकामध्ये केवळ घटनेतील 110 कलम जो दिलेला आर्टिकल त्याच्यामधलेच विषय असतील तर त्याला अर्थविधेयक असं म्हटलं जातं. आणि दुसरं कसं असतं, याला प्रमाणित कोण करतं? तर हे जे लोकसभेचे सभापती आहेत, लोकसभेच्या सभापतीनं जर प्रमाणित केलं की हे अर्थविधेयक आहे तर ते अर्थविधेयकच आहे असं लक्षात ठेवावं लागतं. त्यामुळे लोकसभेच्या सभापतींचा इथे एक महत्त्वाचा रोल येतो. हे झालं बेसिक तुम्हाला माहिती. पहिलं बेसिक काय होतं की सगळे अर्थविधेयके हे काय असतात? वित्त विधेयक असतात, परंतु सगळी वित्त विधेयके हे अर्थविधेयक नसतात. हा पहिला पॉईंट क्लिअर झाला. आता दुसऱ्या पॉईंटकडे वळूया, तो म्हणजे वित्त विधेयक 1 आणि वित्त विधेयक 2. याच्यामध्ये ना परीक्षेला बऱ्याच वेळा फसवलं जातं आणि हा पॉईंट सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आता ज्या विधेयकामध्ये आता वित्त विधेयक 1 ची डेफिनेशन कशी केली जाते की ज्या विधेयकामध्ये आर्टिकल 110 म्हटल्यानंतर अर्थविधेयक याच्यामध्ये असलेले सगळे विषय असतात त्या व्यतिरिक्त
पुढचा शब्द आहे त्या व्यतिरिक्त सर्वसाधारण कायद्याचे इतर काही सुद्धा विधेयक असतात, तर त्यांना वित्त विधेयक असं म्हटलं जातं. आता तुम्हाला पहिल्यांदा लक्षात काय घ्यायचं आहे, पहिल्यांदा तुम्हाला आता तुम्हाला ह्याचं कंपॅरिझन करून पाहणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे अर्थविधेयक आणि वित्त विधेयकामध्ये ना फक्त दोन गोष्टीमध्ये साम्य आहे. या दोन्ही विधेयकामध्ये हे जे अर्थविधेयक 110 आर्टिकलनुसार आणि वित्त विधेयक 117च्या सब आर्टिकल 1 नुसार याच्यामध्ये ना दोन्ही गोष्टीमध्ये साम्य आहे. पहिलं साम्य असं आहे की ही दोन्ही प्रकारची विधेयकं फक्त लोकसभेमध्ये सादर करता येतात, राज्यसभेमध्ये सादर करता येत नाहीत. अर्थविधेयक आणि वित्त विधेयक सब कलम 1 ही दोन्ही प्रकारची विधेयके फक्त आणि फक्त लोकसभेमध्ये सादर करता येतात, राज्यसभेमध्ये सादर करता येत नाहीत. हा पहिला महत्वाचा पॉईंट. दुसरा महत्वाचा पॉईंट, या दोन्ही प्रकारची विधेयकं ही ना केवळ राष्ट्रपतींच्या शिफारशीनुसारच सादर करता येतात, राष्ट्रपतींच्या शिफारशीनुसार करता येतात. त्यामुळे हे दोन पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. दोन्ही विधेयकाचं साम्य काय, फक्त लोकसभेत सादर करता येतात, राज्यसभेत करता येत नाहीत आणि केवळ राष्ट्रपतींच्या शिफारशीनुसार सादर करता येतात. हे पहिले दोन पॉईंट क्लिअर झाले. म्हणजे अर्थविधेयक आणि वित्त विधेयक सब कलम 1 याच्यामध्ये हे दोन्ही गोष्टीमध्ये साम्य. दुसरं म्हणजे आता याच्यामध्ये राज्यसभेसाठी जर विचार केला वित्त विधेयकाच्या बाबतीत, तर राज्यसभा हे विधेयक असंमत करू शकते का, किंवा काय करू शकते का, याच्याबद्दल दुरुस्ती करू शकते का. तर पहिले लक्षात घ्या, राज्यसभा ना हे विधेयक असंमत करू शकते किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकते. म्हणजे वित्त विधेयक 1च्या बाबतीत राज्यसभेला सामान्य विधेयकाप्रमाणेच अधिकार असतात. एक तर ते विधेयक असंमत करू शकतील किंवा दुरुस्ती करू शकतील. समजा आता असं झालं, वित्त विधेयक 1 मांडलेलं आहे लोकसभेमध्ये अगोदर, मग राज्यसभेमध्ये गेलं आणि दोन्ही ग्रहामध्ये नाही काही कलह झाला किंवा याच्यामधनं आता सोल्युशन निघत नाही, तर याच्यासाठी कोंडी, समजा मराठीमध्ये शब्द वापरतात कोंडी, त्या दोन्ही ग्रहांची कोंडी फोडण्यासाठी संयुक्त बैठकीची तरतूद आहे का. तर वित्त विधेयक 1च्या बाबतीत सुद्धा संयुक्त बैठक तरतूद आहे आणि ही संयुक्त बैठक कोण बोलवतात, तर प्रेसिडेंट, राष्ट्रपतींना अशा प्रकारची संयुक्त बैठक बोलवतात. राष्ट्रपतींनी जरी संयुक्त बैठक बोलवली, तर आता हे ज्या वित्त विधेयक 1च्या संदर्भामध्ये झालेली संयुक्त बैठक असेल, तर त्याचं अध्यक्षस्थान कोण भूषवणार, तर अध्यक्षस्थान हा फक्त लोकसभेचा सभापती असतो. समजा लोकसभेचा सभापती अनुपस्थित असेल किंवा उपस्थिती नसेल, तर लोकसभेच्या उपसभापतीकडे त्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान जातं. समजा असं झालं असेल, लोकसभेचा अध्यक्षही उपस्थित नाही आणि उपाध्यक्षही उपस्थित नाही, तर मग अध्यक्ष कोण होणार, तर राज्यसभेचा उपाध्यक्ष, राज्यसभेचा कोण, उपाध्यक्ष होणार. राज्यसभेचा अध्यक्ष संयुक्त बैठकीचा अध्यक्ष होत नाही. राज्यसभेचा अध्यक्ष कारण तो लोकसभा आणि राज्यसभा या ग्रहांचा सदस्य नसतो, त्यामुळं जर लोकसभा सभापती आणि लोकसभा उपसभापती हे दोघेही अनुपस्थित असतील, तर राज्यसभेचा उपसभापती संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान बसवते. समजा असं झालं, लोकसभेचा सभापती पण गैरहजर आहे, लोकसभेचा उपसभापती पण गैरहजर आहे आणि राज्यसभेचा उपाध्यक्ष पण गैरहजर आहे किंवा अनुपस्थित आहे, मग अशा वेळी बैठकीचं स्थान कोण बसवेल, तर त्या बैठकीला उपस्थित असलेले जे सदस्य असतील ना, तर ते ठरवतील की याचं अध्यक्षस्थान कोण बसवेल ते. अशा प्रकारची तरतूद आहे. दुसरा पॉईंट, संयुक्त बैठक जर दोन्ही ग्रहांची बसवली, आता ह्या संयुक्त बैठकीसाठी गणपूर्ती किती, तर ती गणपूर्ती असते 1 किती असते 1 ॲटलिस्ट असणं गरजेचं आहे. आणि प्रश्न असा येतो की मग संयुक्त बैठकीचं कामकाज लोकसभेच्या नियमानुसार चालल, राज्यसभेतील प्रक्रियेच्या नियमानुसार चालेल की लोकसभेच्या प्रक्रिया नियमानुसार. तर इथं सुद्धा संयुक्त बैठकीचं जे कामकाज असेल ना, तर ती लोकसभेच्या जी प्रक्रिया आहे त्याच्या नियमानुसारच चालणार, हेही लक्षात घ्या. म्हणजे प्रश्न असा येतो, वित्त विधेयक 1 याच्यासाठी संयुक्त बैठक होऊ शकते आणि राष्ट्रपती बोलवतात. आता राष्ट्रपतीला विधेयक सादर केल्यावर ते विधेयकाला संमती देऊ शकतात. समजा वित्त विधेयकाची संयुक्त बैठक भरवली दोन्ही ग्रहांनी आणि दोन्ही ग्रहांनी काय तोडगा काढला आणि ते विधेयक आता राष्ट्रपतीच्या सहीसाठी पाठवलं, तर राष्ट्रपती काय करू शकतात, तर त्या विधेयकाला एकतर संमती देऊ शकतात किंवा राष्ट्रपती काय करतील, त्याला संमती राखून सुद्धा ठेवू शकतात किंवा ते विधेयक त्या ग्रहाकडे परत पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. त्यामुळे वित्त विधेयक 1 आणि अर्थविधेयक हे तुम्हाला आता आय होप हे सगळं क्लिअर झालं असेल. आता वित्त विधेयक 2 जे दिले त्याचा आर्टिकल आहे सब कलम आर्टिकल 117 सब कलम 3.
हे कशासाठी संदर्भित आहे, तर हे भारताच्या संचित निधीतला जो खर्चासंदर्भाच्या तरतुदीसाठी आहे. संचित निधी म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, कन्सॉलिडेटेड फंड, जे आपण ऑलरेडी पहिल्या प्रश्नामध्ये कव्हर केले. कन्सॉलिडेटेड फंड जो आहे त्याच्या संदर्भामध्ये ही वित्त विधेयक 2 आहे ना ते आहे. आता 266 सब कलम 1 हे लक्षात डेफिनेटली ठेवायचंच, कधी विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. मग आता माझा प्रश्न असा आहे, वित्त विधेयक 2 मध्ये अर्थविधेयकामधले कोणते विषय असतात, तर त्याचं उत्तर आहे अर्थविधेयक 110 मध्ये जे विषय दिलेले आहेत त्यातला कोणताही विषय, अर्थविधेयक 110 आर्टिकलनुसार जे दिलेले आहे त्यातले जे विषय आहेत त्यातला कोणताही विषय वित्त विधेयक 2 जे आहे आर्टिकल 117 सब कलम 3 मध्ये असत नाही. हे पूर्णपणे वेगळं आहे. का, तर हे ह्याच्यामध्ये भारताचा जो संचित निधी आहे, कन्सॉलिडेटेड फंड आहे, त्याच्यातल्या खर्चासंदर्भाच्या तरतुदीसाठी हे आहे. मग आता प्रश्न असा होतो की राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय, लक्षात घ्या पहिला पॉईंट, राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय संसदेचं कोणतंही ग्रह असू द्या अशा प्रकारचे विधेयक संमत करू शकत नाही. आता प्रश्न असा येतो, मग हे वित्त विधेयक 2 आहे. आता जसं वित्त विधेयक 1 हे फक्त लोकसभेमध्येच मांडता येत होतं, अर्थ विधेयक सुद्धा फक्त लोकसभेमध्येच मांडता येत होतं आणि राष्ट्रपतींची पूर्वसंमती असणं गरजेचं होतं. तसं वित्त विधेयक 2 हे लोकसभेमध्ये मांडता येतं की राज्यसभेमध्ये मांडता येतं, तर याचं उत्तर आहे वित्त विधेयक 2 हे लोकसभेमध्ये पण मांडता येतं आणि राज्यसभेमध्ये पण मांडता येतं. आणि दुसरं म्हणजे ज्या दुसरी तरतूद काय होती की राष्ट्रपतीची शिफारस, या विधेयकाला राष्ट्रपतीची शिफारशीची गरज भासत नाही. परीक्षेसाठी तुम्हाला काय करायचं आहे, वित्त विधेयक 2 काय लक्षात ठेवायचं, वित्त विधेयक 2 आणि अर्थविधेयक आणि वित्त विधेयक 1, तर वित्त विधेयक 2 मध्ये संसदेच्या कोणत्याही घरामध्ये मांडता येतं आणि राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीची शिफारस त्याला लागत नाही. दुसरं म्हणजे कोणतेही ग्रह हे विधेयक असंमत करू शकतं किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकतं. समजा असं झालं वित्त विधेयक 2च्या बाबतीत. आता प्रश्न असा आहे की वित्त विधेयक 2 आता ह्याच्यामध्ये कोणत्याही सभागृहामध्ये मांडता येतं. समजा वित्त विधेयक 2च्या संदर्भामध्ये काय झालं, दोन्ही ग्रहामध्ये लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये काहीतरी कोंडी झाली, ती फोडण्यासाठी संयुक्त बैठकीची तरतूद आहे का, तर याचं उत्तर आहे हो. म्हणजे वित्त विधेयक 1 साठी सुद्धा संयुक्त बैठकीची तरतूद आहे, वित्त विधेयक 2 साठी सुद्धा संयुक्त बैठकीची तरतूद आहे. आणि या दोन्ही विधेयकाच्या बाबतीत जेव्हा संयुक्त बैठकीमधून एखादा डिसिजन पास केला आणि तो आता विधेयक संमत करण्यासाठी राष्ट्रपतीकडे पाठवला, तर राष्ट्रपती पुन्हा ते काय करू शकतो, ते संमत करू शकतो किंवा त्याची संमती राखून ठेवू शकतो किंवा ते पुनर्विचारासाठी ग्रहाकडे पाठवू शकतो. तर हे 2-3 पॉईंट आहेत की जे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता संयुक्त बैठकीबाबत तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे संयुक्त बैठक कशासाठी घेतली जाऊ शकते, तर संयुक्त बैठक कशासाठी घेतली जाऊ शकत नाही, अर्थविधेयकाच्या बाबतीत संयुक्त बैठक घेतली जात नाही आणि घटनादुरुस्ती विधेयकाच्या बाबतीमध्ये संयुक्त बैठक घेतली जात नाही. वित्त विधेयक असू द्या, सर्वसाधारण विधेयक असू द्या, या विधेयकाच्या बाबतीत संयुक्त बैठक घेतली जाऊ शकते. त्याच्यावरनं आपण हे काय काढलं, त्याचं आपण सोल्युशन किंवा त्याच्यावरनं एक अन्वयार्थ ह्यातून आपण बोध घेतला हवाय. म्हणजे आता हा झाला आपला कन्सेप्ट. आता आपण मूळ प्रश्नाकडे जाऊया. आपला प्रश्न काय होता, तर खालीलपैकी कोणते विधान चुकीचे. पहिलं विधान पाहूया, सर्व अर्थ त्याला कंसात धन विधेयक म्हणले, अनुच्छेद 110 म्हणजे आर्टिकल 110 ही वित्त विधेयक असतात, परंतु सर्व वित्त विधेयके हे आर्टिकल 117 ही धन विधेयके नसतात. बरोबर आहे, आपण पहिलेच म्हणलं होतं धन विधेयके ही सगळी वित्त विधेयक असतात, परंतु त्याचा व्हाईस वर्सा म्हणजे सर्व वित्त विधेयके हे धन विधेयके नसतात. प्रश्न विचारलाय चुकीचं कोणतं ओळखा, तर हे पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. तिसरं सेंटेन्स पाहूया, वित्त विधेयक अनुच्छेद 117 सब कलम 3 म्हणजे वित्त विधेयक दुसरं, त्याला आर्टिकल 117 सब कलम 3 म्हणतो. याच्या बाबतीत दोन्ही सभागृहामध्ये समजा मतभेद झाले तर कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रपती दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलवू शकतो. बरोबर आहे, कारण वित्त विधेयक 1च्या बाबतीत सुद्धा राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवू शकतो आणि वित्त विधेयक 2च्या बाबतीत मध्ये सुद्धा राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवू शकतो. मात्र अध्यक्षपद हे लोकसभेच्या सभापतींनाच बसावं लागतं. ते नसतील तर लोकसभेचे उपसभापती, ते नसतील तर राज्यसभा उपाध्यक्ष, ते नसतील तर त्या घरामध्ये जे उपस्थित आहेत त्याच्यानुसार ते ठरवलं जातं. आता दुसरं सेंटेन्स पहा, त्याच्यामध्ये काय म्हणलंय की वित्त विधेयक अनुच्छेद 117 सब कलम 3 हे राज्यसभेद्वारे फेटाळले अथवा दुरुस्त केले जाऊ शकत नाही करू, हे विधान चुकीचं आहे. तर का, वित्त विधेयक जे सब कलम 2 म्हणजे आता वित्त विधेयक दुसरं जे आहे याच्यामध्ये सब कलम 2ला मी दुसरं म्हणतोय, लक्षात घ्या. वित्त विधेयक 2 जे आहे ना, तर हे कोणत्याही सभागृहामध्ये मांडता येतं आणि त्याला राष्ट्रपतीच्या शिफारशीची गरज नसते आणि कोणतेही ग्रह हे विधेयक संमत करू शकते किंवा दुरुस्ती करू शकते, असंमत करू शकते. बरेचसे अधिकार ह्या दोन्ही ग्रहाला आहेत. फक्त वित्त विधेयक सब कलम इथं 1 केलं असतं तर राज्यसभेद्वारे
तर ते विधेयक राज्यसभेमध्ये मांडता आलेलं नसतं. त्यामुळे उत्तर काय चुकीचं, हे विधान, दुसरं विधान हे चुकीचं आहे. आय होप हा तुम्हाला पॉईंट क्लिअर झाला असेल. याच्यामध्ये मी तुम्हाला बरेचसे गोष्टी क्लिअर केल्यात. पहिलं म्हणजे अर्थ विधेयक, वित्त विधेयक 1 आणि वित्त विधेयक 2. त्याच्यासाठी आर्टिकल 110, आर्टिकल 117 सब कलम 1, आर्टिकल 117 सब कलम 3 ह्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत. दुसरं लक्षात काय ठेवायचं आहे, याच्यामधून अन्वयार्थ आपण काय काढला होता, संयुक्त बैठक कोणत्या विधेयकाच्या संदर्भामध्ये असते. एक तर सर्वसाधारण विधेयक असेल तर संयुक्त बैठक घेऊ शकतो, किंवा वित्त विधेयक 1 असेल तरी संयुक्त बैठक घेऊ शकतो, वित्त विधेयक 2 असेल तरी सुद्धा आपण संयुक्त बैठक घेऊ शकतो. या प्रश्नामधून आपण बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आणि समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. आय होप हे तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सार्वजनिक उपक्रम समिती याच्या बाबतीत आहे. त्याच्या बाबतीत त्यांनी काय म्हणले, काही विधाने विचारात घ्या. 4 विधानं दिलीत त्यांनी, त्याच्यामधून आपल्याला बरोबर विधान कोणतं ते ओळखायचं आहे. आपण आता टप्प्याटप्प्यानं पहिल्या विधानापासून सुरुवात करूया. आपलं पहिलं विधान काय आहे, तिची स्थापना तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार 1950 मध्ये झाली. आहे का बरोबर, तर हे विधान चुकीचं आहे. सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना 1964 साली झाली आहे. आणि कोण होते, कोणी केलेली आहे, तर त्यांचं नाव आहे कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार. काय नाव आहे, कृष्ण मेनन समिती. 1964 साली कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना झाली आहे. तर आता हे जॉन मथाईने कोणत्या समितीची स्थापना केली 1950 मध्ये, असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला अंदाज समितीबद्दल सांगता येतं. अंदाज समितीमध्ये 1950 मध्ये जे तत्कालीन अर्थमंत्री होते जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार अंदाज समितीची स्थापना झाली होती. त्यामुळे पहिलं सेंटेन्स डेफिनेटली चुकीचं आहे. दुसरं सेंटेन्स पहा, सध्या या समितीमध्ये 15 सदस्य आहेत, लोकसभेमधून 10 आणि राज्यसभेमधून 5. तर हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. का चुकीचं आहे ते सांगतो. सार्वजनिक उपक्रम समितीची जेव्हा स्थापना झाली, कधी झाली होती, 1964 साली, आणि त्यावेळी एकूण सदस्य होते 15, आणि तेव्हा काय होतं, लोकसभेमधून 10 घेतले जायचे आणि राज्यसभेमधून 5 घेतले जायचे. परंतु 1974 साली, कोणतं इयर आहे, 1974 साली काय केलं, तर 1974 साली याची सदस्य संख्या किती केलेली आहे, तर केली आहे 22. किती केली आहे, 22. आणि या 22 मध्ये 15 घेतले जातात लोकसभेमधून आणि 7 घेतले जातात राज्यसभेमधून. तर हा चेंजेस आहे. म्हणजे सध्या म्हटल्यानंतर हे चुकीचं आहे. इथे किती येणार, 15च्या ऐवजी 22, इथे किती येणार, 10च्या ऐवजी 15, आणि इथे 5च्या ऐवजी येणार 7. म्हणजे असं असेल तर हे स्टेटमेंट बरोबर ठरलं असतं. म्हणजे हे दुसरं पर्याय सुद्धा चुकीचं आहे. तिसरा पर्याय पहा, सध्या तिच्या राज्यसभेतून आलेल्या सदस्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती होऊ शकते. हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. सार्वजनिक उपक्रम समितीचा अध्यक्ष असतो लोकसभेमधून आलेल्या सदस्यापैकी, त्या 15 पैकी एकाला अध्यक्ष करतात. मग आता हा अध्यक्ष कोण करतं त्यांना, तर जे लोकसभेचे सभापती आहेत ना, ते लोकसभेचे सभापती लोकसभेमधून आलेल्या सदस्यापैकी एकाला अध्यक्ष म्हणून निवडलं जातं. त्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो, 1 वर्षासाठी असतो. दुसरं लक्षात घ्या, मंत्री याच्यामध्ये निवडला जातो का, निवडला जाऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. राज्यसभेतला सदस्य या समितीचा अध्यक्ष होऊ शकत नाही. दुसरं म्हणजे या समितीवर संसदेमधून कोणत्या पद्धतीनं दरवर्षी सदस्य निवडले जातात, तर त्याला पद्धतीतलं नाव आहे प्रमाणशर प्रतिनिधित्व पद्धती. प्रमाणशर प्रतिनिधित्व पद्धती. आणि कोणत्या तत्वानुसार निवडले जातात, तर एकल संक्रमणीय मतदान तत्वानुसार ते निवडले जातात. आता त्यामुळे तिसरं स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. पहिलं चुकीचं, दुसरं चुकीचं, तिसरं. चौथं स्टेटमेंट पाहूया. घटनात्मक दृष्ट्या या समितीचे अहवाल शासनावर बंधनकारक असतात. हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. घटनात्मक दृष्ट्या या समितीचे अहवाल शासनावर बंधनकारक असत नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे उत्तर काय येणार, तर वरीलपैकी एकही नाही, सर्वच्या सर्व विधानं चूक आहेत. आय होप हा तुमचा पॉईंट क्लिअर झाला असेल. आता एक लक्षात घ्या, ही जी सार्वजनिक उपक्रम समिती आहे, माझा प्रश्न असा आहे की सार्वजनिक उपक्रम समिती एका वर्षामध्ये कितीपेक्षा जास्त उपक्रमाचं परीक्षण करू शकत नाही. तर जास्तीत जास्त 10 ते 12 उपक्रमाचं परीक्षण ही सार्वजनिक उपक्रम समिती करू शकते, त्याच्यापेक्षाही जास्त करू शकत नाही. म्हणून या सार्वजनिक उपक्रम समितीवर जास्त करून टीका केली जाते, किंवा या समितीचा जो प्रभाव आहे हा लिमिटेड आहे असं म्हटलं जातं. तर आय होप हा पॉईंट इथून तुमचा क्लिअर झाला असेल. आता राहिल्या 2 समित्या, एक म्हणजे लोकलेखा समिती आणि अंदाज समिती. आपण पुढच्या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये तो कव्हर करू.
त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे लोकलेखा समितीबाबत खालीलपैकी योग्य विधान आपल्याला निवडायचे आहेत. पहिलं विधान आहे लोकलेखा समितीची स्थापना 1921 मध्ये करण्यात आली. तर त्याचं उत्तर आहे हो, ही पहिलं विधान बरोबर आहे. लोकलेखा समितीची स्थापना 1921 साली केली, परंतु एक भारत सरकारचा जो कायदा आहे 1919चा कायदा, या 1919च्या कायद्यातील तरतुदीनुसार 1921 मध्ये लोकलेखा समितीची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून ही समिती अजूनही अस्तित्वात आहे. दुसरं म्हणजे लोकलेखा समितीमध्ये दुसरं सेंटेन्स आहे लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात. तर हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात. त्या 22 सदस्यांची फोड लोकसभेतले 15 आणि राज्यसभेमधले 7 असे एकूण 22 सदस्य असतात. आणि ग्राममधून जे सदस्य येतात तर हे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत आणि दुसरं म्हणजे मतदान तत्व कोणतं तर एकल संक्रमणीय मतदान तत्व. दरवर्षी याच्यामध्ये सदस्यांची निवड केली जाते. तिसरं स्टेटमेंट आहे सदस्यांचा कार्यकाल 1 वर्षाचा असतो. हो, तो सदस्यांचा कार्यकाल 1 वर्षाचा असतो आणि मंत्री या समितीचा सदस्य म्हणून निवडला जाऊ शकत नाही. आता या लोकलेखा समितीच्या सदस्यांची एकाचे अध्यक्ष म्हणून जी निवड केली जाते तर अध्यक्ष निवड कोण करतं तर लोकसभेचे सभापतीच करतात एकाचे अध्यक्ष म्हणून निवड. आता पहिले तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. आता मग ऑप्शनमध्ये जर बघितलं ABC बरोबर आणि वरीलपैकी सर्व पहिले 2 ऑप्शन तर आपले इलिमिनेट झाले. आता 1963 पासून विरोधी पक्षातील व्यक्तीची समितीचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. का तर 1963 नसून 1967 पासून केलं जाते. 1966-67 पर्यंत काय केलं जायचं, हे लोकलेखा समिती होती ना, या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा सत्तारूढ पक्षाचाच असायचा, परंतु 1967 पासून हा अध्यक्ष विरोधी पक्षाचा असावा असं केलं जातं. तर असा कुठं नियम, असं कुठं तरतूद केली आहे का तर नाहीये. हा एक संकेत म्हणून विकसित झालेला आहे. मग आता या लोकलेखा समितीचं काम काय, म्हणजे उत्तर काय असणार ABC, पर्याय क्रमांक 3. आता या लोकलेखा समितीचं काम काय असतं तर राष्ट्रपतीनं जे संसदेपुढे मांडलेला कॅगचा रिपोर्ट असेल, म्हणजे भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक याचा जो लेखा परीक्षणाचा अहवाल आहे ना, याचं परीक्षण करणं या समितीचं महत्त्वाचं कार्य आहे. आता मग हा कॅग म्हणजे भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक कोणते अहवाल मांडतो, पहिला मांडतो विनियोग लेखा संबंधी परीक्षणाचा अहवाल. त्यांच्याकडे 3 गोष्टी असतात, विनियोग लेखा परीक्षणाचा परीक्षण अहवाल, त्यानंतर वित्तीय बाबतीत सुद्धा अहवाल असतो, तो सुद्धा कॅग संस्थेसमोर मांडला जातो, आणि तिसरा असतो सार्वजनिक उपक्रमासंदर्भातला अहवाल. असे 3 मांडलेले असतात. तर याच्यामध्ये यांना थोडासा काम आहे. आता या समितीला काटकसर करणारी समिती असंही म्हटलं जातं बरं का, तेही लक्षात घ्या. अगोदरच्या प्रश्नामध्ये बोलता बोलता माझ्याकडून एक चूक झाली, ती म्हणजे लोकलेखा समितीला आपण काटकसर करणारी समिती असं बोलता बोलता माझ्याकडून गेलेलं आहे. तर तसं नसून अंदाज जी समिती आहे, अंदाज समिती, या अंदाज समितीला ना काटकसर करणारी समिती आहे. हे एवढा एक चेंजेस आहे, त्याबद्दल क्षमस्व, ते लक्षात घ्या. प्रश्न आपला आहे अंदाज समितीच्या स्थापनेबाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे अशा प्रकारची पहिली समिती अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार सादर करण्यात आली. अगोदर तुम्हाला अंदाज समितीची स्थापना जर तुम्हाला सुरुवातीपासून पाहायला गेला तर तुम्हाला त्याचा उगम सापडतो 1921 मध्ये. 1921 मध्ये अंदाज समितीच्या स्थापनेचा तुम्हाला उगम पाहायला मिळतो. परंतु याची स्थापना कधी झाली पहिली तर 1950 साली. 1950 साली अंदाज समिती अशा प्रकारे स्थापन केली होती तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई या समितीच्या शिफारशीनुसार. सुरुवातीला काय होतं, या समितीमध्ये ना एकूण 25 सदस्य होते, परंतु कालांतरानं म्हणजे कधी बदलले, 1956 साली काय केलं तर ह्या 25 सदस्यांचे 30 सदस्य केले. मग आता या 30 सदस्यांची फोड कशी केली तर राज्यसभेतला एकही सदस्य या समितीचा असत नाहीये. 30च्या 30 सदस्य हे ना लोकसभेमधले असतात, लक्षात घ्या. 30च्या 30 सदस्य कुठून असतात, लोकसभेमधील असतात. या समितीवर राज्यसभेचं प्रतिनिधित्व नसतं. सदस्य प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत, एकल संक्रमणीय मतदान तत्व. सर्व समितीमध्ये सर्व पक्षांना प्रतिनिधित्व मिळतं का, दुसरा प्रश्न तोच आहे. लोकसभेतील बहुतेक सर्व राजकीय पक्षांना या समितीमध्ये प्रतिनिधित्व मिळतं. निवड ही एकल संक्रमणीय मतदान पद्धतीनुसार होत असते. तर याचं उत्तर आहे हो, सगळ्या पक्षांना सुद्धा या समितीमध्ये प्रतिनिधित्व दिलं जातं. कार्यकाल त्यांचा 1 वर्षाचा असतो. दुसरं म्हणजे समितीच्या अध्यक्षाची निवड ही त्या समितीमधील सदस्यांच्या ज्येष्ठतेच्या तत्वानुसार होत असते. तर हे तिसरं स्टेटमेंट मात्र चुकीचं आहे, असं होत नाहीये. या समितीच्या अध्यक्षाची निवड सुद्धा लोकसभेचे सभापतीच करतात. लोकसभेचे सभापती 1 वर्षासाठी त्याचे अध्यक्ष केलेलं जातं आणि या समितीला काटकसर करणारी समिती असंही म्हटलं जातं.
जर उपसभापती ह्या समितीचे सदस्य असतील तर आपोआपच त्या समितीचे अध्यक्ष होतात. म्हणजे लोकसभेचे उपसभापती जर समजा या समितीचे सदस्य असतील तर ते डेफिनेटली या समितीचे अध्यक्ष होतात. त्यामुळं याच्यामध्ये ना पहिलं सेंटेन्स बरोबर आहे, दुसरं सेंटेन्स बरोबर आहे, तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे, चौथं स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे ABD हा आपला ऑप्शन येणार, तो म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये तुम्हाला दिसतो. म्हणजे याचं उत्तर ABD आहे. म्हणजे आजच्या लेसनमध्ये आपण बऱ्याचशा 3 महत्त्वाच्या समित्या, त्यानंतर अर्थविधेयक, वित्त विधेयक डिटेलमध्ये सविस्तरपणे पाहिलं आणि पहिला आपण एक प्रश्न कव्हर केला होता, तो इम्पॉर्टंट टॉपिक होता. तर या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय.